पुढचा जो प्रकार आहे प्रमाणशील किंवा मूल्यानुसारी विशिष्ट टोबीन हे जरा नंतर घेऊत आपण. कारण याच्यात एक जस्ट वन लाईन एक्सप्लेनेशन याच्यात खूप काही नाहीये. आता मेन परत पार्ट समजून घ्यायचा तो म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर. बघा आता पुढची कन्सेप्ट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर. आता इथं वेगळा अँगल आहे. तिथं आपण काय बघितलं होतं, की उत्पन्न पातळी वाढत जाईल, तसं कराचा दर वाढत जातो किंवा कमी होत जातो. त्याच्यानुसार आपण प्रगतिशील आणि प्रतिगामी असे 2 कराचे प्रकार ठेवले होते. इथं मात्र आता 2 वेगळ्या कन्सेप्ट समजून घ्यायच्यात. ते म्हणजेच कराचा आघात आणि कराचा भार म्हणजे काय? आणि याच्या आधारावर मग पुन्हा तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्यातली पहिली कन्सेप्ट आहे कराचा आघात आणि दुसरी कन्सेप्ट आहे कराचा भार किंवा यालाच कराचा बोजा असं म्हटलं जातं. ज्यावेळेला सरकार कर लावतं एखाद्या वस्तूवर किंवा व्यक्तीच्या उत्पन्नावर व्हॉटएव्हर कशावर आहे. तेव्हा पहिला जो टप्पा असतो, त्याला आपण कर आघात असं म्हणतो. म्हणजे कर प्रक्रियेमधला हा पहिला टप्पा आहे लक्षात ठेवा. कुठला? कराचा आघात. मग तुम्ही प्रत्यक्ष कर घ्या किंवा अप्रत्यक्ष कर घ्या. त्याच्यानंतर ज्यावेळेला कराचा भार समजा आता फॉर एक्झाम्पल 10% कर आहे. तर मग ₹100 ला ₹10 तो व्यक्ती कर भरणार. पुन्हा 12% केला, पुन्हा 15% केला. म्हणजे आता कराचा भार हा काय चाललाय? वाढत चाललेला आहे. म्हणजे पहिला टप्पा झाल्यानंतर मग दुसरा किंवा अंतिम टप्पा असं म्हणूयात. तो म्हणजे काय येतो? कराचा भार हा अंतिम टप्पा आहे कर प्रणालीमधला. कीवर्ड्स फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला उदाहरणासहित प्रूव्ह करून दाखवतो. सेम तीच कन्सेप्ट इथे लागू करायची. कर आघात आणि कराचा भार हा कोणावर पडतो ते. प्रत्यक्ष कर याची डेफिनेशन अशी आहे, एक साधं ढोबळमानाने सांगायचं म्हणलं तर जो व्यक्ती सरकारला प्रत्यक्षपणे कर भरतो, तशी एक साधारण आहे. इकडं अप्रत्यक्ष म्हणजेच एखादा व्यक्ती कर भरतोय, पण तो डायरेक्टली सरकारला भरत नाही. कोणीतरी मध्यस्थी आहे, त्याला तो कर देतोय. अशी साधारण डेफिनेशन. पण आयोगात विचारली जाती ती कराचा आघात आणि कराचा भार याला धरून डेफिनेशन विचारली जाते. मग प्रत्यक्ष कर म्हणजेच कराचा आघात आणि कराचा भार हा ज्यावेळी एकाच व्यक्तीवर पडतो, त्याला म्हणायचं प्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कराची डेफिनेशन अशी आहे, जेव्हा कराचा आघात आणि कराचा भार हा 2 वेगवेगळ्या व्यक्तीवर पडतो, त्याला म्हणायचं अप्रत्यक्ष कर. इथं समजा 10% किंवा ₹10 हे टॅक्स आहे. इथं 15%, इथं 20%, ₹100 ला. इन्कम टॅक्स हे उदाहरण आहे. व्यक्तीच्या उत्पन्नावर लावलेला कर त्याला आपण इन्कम टॅक्स असं म्हणतो. मग ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न ₹100 आणि त्याच्यावर 10% टॅक्स लागला. याने किती रुपये कर भरला पाहिजे? ₹10 कर भरला पाहिजे सरकारला. मग इथं डायरेक्टली या व्यक्तीनं ₹10 सरकारला दिले. त्याला प्रत्यक्ष कर म्हणतो. त्याच्यामध्ये सरकारने आता 10 च्या ऐवजी 15% कराचा दर केला. आता तो व्यक्ती असं म्हणू शकतो का? की नाही आता वरचे ₹5 मी भरणार नाही, ह्यांना भरायला सांगा. ज्याचं उत्पन्न आहे त्यालाच भरावं लागेल ना. म्हणजे पहिला टप्पा ज्यावेळेला सरकार कर लावतो, तो कोणावर पडला? याच व्यक्तीवर पडला. त्याला आपण कराचा आघात असं म्हणतो. आणि हा कराचा भार वाढत चाललाय. 10 वरून 15, 15 वरून 20 तो सुद्धा भार कोणावर पडलाय? त्याच व्यक्तीवर पडलाय. म्हणजे इथं कराचा भार आणि कराचा आघात हा एकाच व्यक्तीवर पडलेला आहे. हीच त्याची डेफिनिशन झाली. कशाची? प्रत्यक्ष कराची. आता इकडे या. तुम्हाला अजून जास्त व्यवस्थित समजेल आता. इकडे अप्रत्यक्ष कर. इकडे एक्झाम्पल काय दिलं तुम्ही? इन्कम टॅक्स. इकडे काय? सेल टॅक्स. याच्या आधी आपण बघितलं होतं विक्री कर, वस्तूंची विक्री. गव्हर्नमेंट हे टॅक्स भरतो, उत्पादक आहे आणि ते ग्राहक आहे. समजा मी व्यक्ती आहे. एक वस्तू आहे ₹100 ला आणि त्याच्यावर ₹10 कर लावला किंवा पुन्हा ₹15 केला, पुन्हा ₹20 केला. हे कर आहे हे लावलेला. इथं उत्पादक आहे. आता मी दुकानावर जातो आणि ₹100 ची वस्तू विकत घेतो. ₹10 चा टॅक्स म्हणजे ₹110 वस्तूची किंमत झाली. मी असं म्हणतो का त्याला किंवा तू ₹100 हे तुझे पैसे घे. ₹10 कर मी आणि सरकार बघून घेईल. असं काय असतं का? मग मी सरकारला भरेल म्हणतो का आपण? म्हणजेच इथं ग्राहक किंवा एखादा व्यक्ती त्या उद्योजक किंवा व्यापाऱ्याकडे जातो. ₹110 पे करतो. म्हणजे कराची रक्कम जी ₹10 ती ह्यानी पे केली आहे. ती याला. आता हे कोणाला भरणार? सरकारला भरणार. म्हणजे अप्रत्यक्षपणे हा कर आपण सरकारला भरलेला आहे. ही झाली साधी डेफिनेशन. दुसरं सरकारने कराचा दर वाढवला. ₹10 वरून 15% केला. आता इथलचा व्यापारी, उद्योजक जे आहे, त्या वस्तूची किंमत ₹110 ठेवल की 120 करल? कारण कराचा दर वाढवला. पुन्हा सरकारने वाढवला अजून 120 किंवा 130 केला. तर ऑब्व्हियसली जसा कराचा दर वाढेल, तशी वस्तूची किंमत काय होईल? वाढेल. म्हणजेच कराचा भार
हा यांनी या ग्राहकावर शिफ्ट केलेला आहे. अगोदर ₹10 कर होता, तर याच्याकडून वसूल करायचा. 15 झाला तर याच्याकडून करा. किंमत वाढवली ना, म्हणजे इथं कराचा आघात कोणावर पडला? याच्यावर. कराचा आघात म्हणजे एक लक्षात ठेवा, की जिथं सरकार आणि कर भरणारा व्यक्ती कॉन्टॅक्टमध्ये येतो डायरेक्टली किंवा सरकारकडे जो व्यक्ती कर भरतो, त्याला म्हणायचं कर आघात. म्हणजे इथं कर भरणारा कोण आहे? बरोबर ना? म्हणजे कराचा आघात कोणावर पडला? व्यापाऱ्यावर, उद्योजकावर किंवा मध्यस्थीवर. पण कराचा वाढता भार हा कोणावर पडलेला आहे? ग्राहकावर पडलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला डेफिनिशन काय सांगितली होती मग? अप्रत्यक्ष कर म्हणजे जिथं कराचा भार हा एका व्यक्तीवर पडतो आणि कराचा आघात हा अजून एका दुसऱ्या व्यक्तीवर पडतो. अशा 2 वेगवेगळ्या व्यक्ती जिथे समावेश आहे त्याला आपण अप्रत्यक्ष म्हणतो. आणि या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला एकाच व्यक्तीवर पडतात त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष कर म्हणायचं. ही एवढी डायग्राम काढून घ्या, सांगतो पुढे समजून अजून. ते कोणतं भरत असतील सांगा? म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष की अप्रत्यक्ष असं विचारायचं ना? प्रत्यक्ष टॅक्स भरतात की अप्रत्यक्ष टॅक्स भरतात? हे बघा आता ह्या 2 गोष्टी येतात. इथं समजा मी उद्योजक व्यापारी आहे. मी एखादी वस्तू विकतोय यांना. त्याच्याकडून मी जे हे पैसे घेतले इथं ह्या टॅक्सचे, ते मी गव्हर्नमेंटला भरणार. ॲक्चुअली कर मी घेतला कोणाकडून? यांच्याकडून. याच्यातून मला नफा झाला. मी व्यापारी आहे आणि मग माझ्या इन्कमवर जो टॅक्स लागतो, तो कुठला असेल? आता कळाला का फरक? तो पण लागतोच ना, प्रोडक्शनवर. हे बघा, आतून पुढच्या 2-3 गोष्टी क्लिअर होऊ द्यात. तुम्हाला इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स डिफरन्स काय आहे ते कळू द्यात. सगळं कळेल, लिंक लागेल. आतापुरतं फक्त कन्सेप्ट क्लिअर करा. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रिलेटेड 2 कीवर्ड्स आहेत. इम्पॅक्ट आणि इन्सिडन्स. कराचा आघात आणि कराचा भार हा नेमका काय प्रकार आहे? तुम्हाला एक सरळ प्रश्न आलेला आहे. कर प्रक्रियेमधला पहिला टप्पा किंवा कर प्रक्रियेमधला अंतिम टप्पा कुठला? तर अंतिम टप्पा कुठला असतं? भार. आता स्टेटमेंट बघा. चुकीचे का बरोबर आहेत? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष क्लिअर झालं तुम्हाला. खालीलपैकी कुठला कर म्हणजे 2च ऑप्शन आहेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. याच्यामध्ये कराचा भार हा दुसऱ्यावर ढकलता येतो. बरोबर? म्हणजे आता दुसऱ्यावर ढकलता येतो म्हणजे मी उद्योजक आहे. ₹10 टॅक्स होता, ₹100 ची किंमत होती. मी ₹110 घेतले. सरकारने ₹20 टॅक्स केला. वस्तूची किंमत मी 110च ठेवल का? मी 20 करेल ना. म्हणजे हा कराचा वाढलेला बोजा हा उद्योजक, व्यापारी माझ्यावर पडला का? हा कोणावर ढकलला मी? मी ग्राहकावर ढकलला. म्हणून अप्रत्यक्ष कर हेच म्हणतं, की कराचा वाढलेला भार किंवा बोजा हा दुसऱ्या व्यक्तीवर संक्रमित करता येतो किंवा ढकलता येतो. बरोबर आहे? हे सरळ-सरळ स्टेटमेंट आलेलं आहे तुम्हाला. आणि एक्झॅक्टली अपोझिट प्रत्यक्ष करामध्ये कराचा भार हा दुसऱ्या व्यक्तीवर संक्रमित किंवा ढकलता येत नाही. कारण तोच व्यक्ती पडणार असतो. तिथंच आघात असतो आणि त्याच्यावरच काय असतो कराचा भार असतो. तो दुसऱ्यावर ढकलू शकत नाही. हे अप्रत्यक्ष बाबत आहे. त्यात लिहा आता 1-2 पॉइंट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षमध्ये. बरं. बिफोर दॅट परत एक प्रश्नाचं उत्तर द्या मला. आता स्टेटमेंट सांगतो चुकीचं का बरोबर सांगा. अप्रत्यक्ष करामुळे देशातील आर्थिक विषमता कमी होऊ शकते. मी कुठला कर विचारला? अप्रत्यक्ष आणि याचा संबंध मी कशासोबत जोडला? बरोबर ना? मग या अप्रत्यक्ष करामुळे आर्थिक विषमता वाढेल की कमी होईल? मग असं लिहावं लागतं तुम्हाला. हे सवय बंद करा ताबडतोब. हे असलं नाही हे ह्याच्यात तुम्हाला लॉस आहे, मला नाही. तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळाल्यानंतर ना वाक्यामध्ये उत्तर देता आलं पाहिजे. आयोग असं देणार का तुम्हाला? हे पर्याय बरोबर इकडं आणि हे इकडंच असंच. आता सांगा एरो देणार असं, असं वाढलं, कमी झालं. ही सवय बंद करा. आर्थिक विषमता, उत्पन्नातील असमानता, उत्पन्नातील वितरण असमान असणे, हे असे काहीतरी शब्द. अप्रत्यक्ष करामुळे आर्थिक विषमता काय होईल? वाढेल. हां, आता मला वाटतं ते काहीतरी तुम्ही प्रश्न विचारत तेव्हा प्रगतिशील आणि प्रतिगामी चालू असताना तुम्हीच कोणीतरी. आता मी तेच स्टेटमेंट तुमचं रिपीट करतो. तेव्हा तुम्हाला म्हणलं होतं थांबा आपण पुढे बघायचंय. आता आलो पुढं. प्रगतिशील कर किंवा प्रत्यक्ष कर हे प्रगतिशील कर आहेत किंवा असतात. अप्रत्यक्ष कर हे प्रतिगामी कर असतात. आता तुम्हाला लिंक लावता आली का? तिकडं जे बघितलं आपण प्रतिगामी कर याच्यामध्ये सगळ्यांना सारखाच कर असतो.
मग गरीब श्रीमंत कोणीही वस्तू विकत घ्या, जे इथं बघितला. आणि इकडे तुम्ही जर बघितलात तर प्रत्यक्ष कर ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्नानुसार कर लावला जातो. ज्याचा तिकडे संबंध कुठे जोडता येईल? प्रगतिशील करासोबत जोडता येईल. म्हणून प्रगतिशील कर याचं एक्झाम्पल तुम्हाला मी काय दिलं होतं तिथं? इन्कम टॅक्स. आणि इथं आता प्रत्यक्ष करामध्ये तुम्हाला उदाहरण काय दिलं मी? इन्कम टॅक्स. प्रत्यक्ष करामध्ये हा कुठला आहे? प्रत्यक्ष कर. इथं काय दिलंय? इन्कम टॅक्स. अप्रत्यक्ष कर इकडं हा. आता याचा संबंध इकडे तुम्ही कशाशी जोडू शकता? प्रतिगामी. आणि इकडं प्रगतिशील कर. ह्याच्याबाबत तुम्हाला एक दोन इथं स्टेटमेंट लिहून देतो. हे जास्त सोपं पडेल. हे लिहा. कर आघात. हे लिहा आणि याच्यात एक दोन पॉइंट आहेत लिहा. कर आघात म्हणजे काय? इम्पॅक्ट ऑफ टॅक्स. कर आघात. त्यातला पहिला पॉइंट लिहा. ज्याच्यावर कर आकारला जातो किंवा लावला जातो. ज्याच्यावर कर आकारला जातो किंवा लावला जातो. म्हणजे त्याचा अर्थ अजून काय होईल? इनडायरेक्टली जर लिहायचं म्हटलं तर प्रत्यक्षपणे गव्हर्नमेंटला कर भरतो किंवा देतो तो व्यक्ती. प्रत्यक्षपणे सरकारला कर भरतो किंवा देतो तो व्यक्ती. म्हणजेच कोण येईल? उत्पादक, व्यापारी किंवा त्याला मध्यस्थी म्हणू शकतो आपण. उत्पादक, व्यापारी, मध्यस्थी. आता जे तुम्ही लिहिले ना तो व्यक्ती, त्या व्यक्तीवर काय होतोय? आघात होतोय. लक्षात ठेवा. ते लिहितोय आपण तिथं. कर आघात म्हणजे काय? अशा व्यक्तीवर जो सरकारवर डायरेक्ट कर भरतो प्रत्यक्षपणे. त्याच्यात कोण येते ते सांगितलं तुम्हाला. कर प्रक्रियेचा किंवा कर संक्रमणाचा त्यातलाच पुढचा पॉइंट त्यामधलाच. कर प्रक्रियेचा किंवा कर संक्रमणाचा हा प्राथमिक ऑब्लिक प्रथम हा प्राथमिक ऑब्लिक प्रथम टप्पा आहे. हे सगळं कशाबद्दल लिहितोय आपण? कर आघात. आता कर आघात आणि कराचा भार या दोन्हीमध्ये उत्तर द्या मला. दोनच ऑप्शन आहेत. कर आघात आणि कराचा भार. कुठला हा लगेच त्वरित लागू होतो किंवा लगेच त्वरित त्याचा परिणाम दिसून येतो? कर आघात की कराचा भार? हा बर लिहा. कर आघात हा लगेच त्वरित लागू होतो. कर आघात हा लगेच त्वरित लागू होतो. असं का? ज्या वेळेला कर आघात असं म्हणतो ना आपण, तो व्यक्ती सरकारने टॅक्स लावला. समजा इथं उत्पन्न वैयक्तिक आयकर 100 रुपयावर 10% टॅक्स लावला मी. लगेच त्याच्यावर आघात पडला आपण हे झालेलं आहे. त्याच्यावर काय जे असेल ते पुढे ढकलता येत नाही, वेळ लावता येत नाही. तुम्ही म्हणाल सर मग इकडं का नाही असं? तर इथं तुम्ही जरी हे केलात ना सगळी प्रक्रिया, ती वस्तू विकली गेली पाहिजे, ते घेतलं पाहिजे म्हणजे हे इनडायरेक्टली आहे ना. होऊ शकतं आणि नाही शकतं. पण इकडे तशी शक्यता काही आहे का? नाहीये. त्याच्यामुळे इथं कर आघात हा लगेच किंवा त्वरित लागू होतो. इमिडिएट. हे झालं सगळं कर आघात याच्याबाबत. आता कराचा भार त्याच्याबाबत 1-2 पॉइंट लिहा. कराचा भार किंवा बोजा. आता आपण जे बघितलं सगळं कर आघात याच्याबद्दल बघितलं. आता लिहा कराचा भार किंवा बोजा त्याच्याबद्दल. इन्सिडन्स ऑफ टॅक्स. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे, की हा कोणावर पडतो तर जो व्यक्ती कर भरतो. लिहा त्याच्यात. जो व्यक्ती कर भरतो. किंवा त्याच्यात अजून एक म्हणू शकतो, की ज्याच्या खिशातून ज्याच्या खिशातून कर भरला जातो. जो व्यक्ती कर भरतो, ज्याच्या खिशातून कर भरला जातो. कंसात लिहायचं ग्राहक. कंसात लिहायचं ग्राहक. बघा आता आधीच्या वाक्यात याच्यात फरक आहे.
तिथंही मी तेच म्हणलं होतं, की जो व्यक्ती कर भरतो पण प्रत्यक्षपणे सरकारला जो व्यक्ती कर देतो, त्याच्यावर काय पडतो? कराचा आघात. आता इथं हा कर भरतोय सरकारला, म्हणजे ज्याच्या खिशातून ॲक्चुअली पैसा जातो, तो वाला हा पॉइंट आहे. ह्याच्यावर काय पडतोय? कराचा भार. त्याच्यामध्ये लिहा, कर संक्रमणाचा किंवा कर प्रक्रियेचा, कर संक्रमणाचा किंवा कर प्रक्रियेचा हा अंतिम टप्पा किंवा शेवटचा टप्पा असतो. अंतिम शेवटचा टप्पा असतो. बघा सरकारला उत्पन्नाचा काहीतरी स्त्रोत आपण बघतोय करामार्फत. मग हा जो स्त्रोत आहे सरकारला उत्पन्नाचा करामार्फत मिळतोय ना. मग जर तुम्हाला मी असा प्रश्न विचारला, की याचा अंतिम स्त्रोत हा कोण आहे? म्हणजे आघात आहे की कर भार आहे? तिथे लिहा आता. अंतिम स्त्रोत, अंतिम स्त्रोत कंसात लिहायचं ग्राहक. अंतिम स्त्रोत कंसात लिहायचं ग्राहक. यावर कर भार पडतो. यावर कर भार पडतो. ठीक आहे. म्हणजे जे काही आपण कन्सेप्ट समजून घेतली ना, ती फक्त थिअरीमध्ये लिहून दिली तुम्हाला. कराचा आघात म्हणजे काय आणि कराचा भार म्हणजे काय? पुन्हा इथं शॉर्टमध्ये जर इथे यायचं म्हटलं, या दोन्हीही गोष्टी ज्यावेळेला एकाच व्यक्तीवर पडतील त्याला आपण अप्रत्यक्ष कर असं म्हणतो. कुठला? ज्यावेळेला या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या व्यक्तीवर पडत असतील, याला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर. आणि या सगळ्या गोष्टींचं परत ही डायग्राम जी काढली ना तुम्हाला, हे एक्सप्लेनेशन देईल. मी परत वारंवार सांगतो तुम्हाला, प्रगतिशील कर, प्रतिगामी कर, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर हातचे मार्क आहेत आणि कन्सेप्ट आहेत. पुस्तकात बघा ती भाषा दिलेली काय कळाली, नाही कळाली. इथं वर्गात हे सगळं शिकण्याचं एकच रिझन आहे. इथं थिअरी तर आहेच आपल्या कन्सेप्ट जे पॉइंट्स आहेत ते. त्यासोबत हे जे आहे ना हे असं ही डायग्राम, हे ₹100 उत्पन्न घेतो, याच्यामुळे लवकर कन्सेप्ट कळते. आणि मग परीक्षेत तुम्हाला प्रश्न असेच येते, की कराचा भार, कराचा आघात, मग आर्थिक विषमता वगैरे सगळा तो प्रकार. आता तुम्हाला अजून एक प्रश्न याच्यावर विचारला तर दोन्हीपैकी आता 2च ऑप्शन आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आता. कुठला कर हा सर्वांवर लागू होतो किंवा सगळ्यांना द्यावं लागतो असा कुठला? व्हेरी गुड. आता त्याचं कारण का सांगतो? प्रत्यक्ष करामध्ये तुम्ही एक्झाम्पल काय बघितलं इन्कम टॅक्स. आता सगळ्यांनाच द्यावा लागतो का? आता जे उत्पन्नाच्या स्लॅबमध्ये येतील त्याच्यानुसार त्यांना भरावं लागेल. पण मग तुम्ही म्हणाल सर अप्रत्यक्ष कर सगळ्यांनाच कसं काय? आता ज्याच्यामध्ये उत्पन्न नाही, जो इन्कम टॅक्सचा स्लॅब बसत नाही. पण मी एक साधा व्यक्ती, गरीब व्यक्ती आहे. मला काही एखादी वस्तू विकत घ्यायची. मी कर भरेल का नाही? हां. म्हणजेच जो बेस आहे अप्रत्यक्ष कराचा फार मोठा आहे. जो सगळ्यांवरच लागू होतो आणि प्रत्यक्ष कराचा मात्र स्मॉल आहे. ही जे त्या कॅटेगरीत येतील त्यालाच भरावं लागेल. आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष याच्याबाबत एक पॉइंट आहे ते लिहून घ्या. आधी पहिल्यांदा लिहा प्रत्यक्ष कर. सगळ्यात महत्वाची एक पहिली लाईन म्हणजे तीच प्रत्यक्ष कराची. कराचा आघात व कराचा भार. कराचा आघात व कराचा भार हा एकाच व्यक्तीवर पडतो. बरं आता याच्यामध्ये कराचा भार हा दुसऱ्या व्यक्तीवर हस्तांतरित करता येतो. लिहा स्टेटमेंट. कराचा भार हा दुसऱ्या व्यक्तीवर कराचा भार हा दुसऱ्या व्यक्तीवर संक्रमित किंवा हस्तांतरित करता येत नाही. संक्रमित किंवा हस्तांतरित करता येत नाही. पुढचा पॉइंट. या करामार्फत म्हणजेच प्रत्यक्ष करामार्फत या करामार्फत आर्थिक विषमता आर्थिक विषमता कमी करता येते किंवा कमी होते. आर्थिक विषमता कमी करता येते किंवा कमी होते. हा झाला प्रत्यक्ष. आता पुढचं आहे अप्रत्यक्ष कर आणि त्याचे काही मुद्दे लिहा. अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स. पहिलं स्टेटमेंट काय येईल? कराचा आघात आणि कराचा भार हा वेगवेगळ्या व्यक्तीवर असतो किंवा पडतो. कराचा आघात, कराचा भार
हा वेगवेगळ्या व्यक्तीवर असतो किंवा पडतो. पुढचा महत्त्वाचा पॉइंट, कराचा भार हा दुसऱ्या व्यक्तीवर कराचा भार हा दुसऱ्या व्यक्तीवर हस्तांतरित किंवा ढकलता येतो की येत नाही? कराचा भार हा दुसऱ्या व्यक्तीवर हस्तांतरित किंवा ढकलता येतो किंवा संक्रमित करता येतो. आता एक स्टेटमेंट सांगतो. प्रत्यक्ष कर हे हस्तांतरणीय नसतात. आता इथं अप्रत्यक्ष आहे ना, हे कर हस्तांतरणीय असतात. कन्सेप्ट कळाल्यामुळे डायरेक्टली स्टेटमेंट तुम्हाला करेक्ट ऑर रॉंग निवडता येतात. संपलं मग. आयोगात तेच तर करायचं आपल्याला. कुठलं चुकीचं आणि कुठलं बरोबर आहे ते. आता जर स्टेटमेंट असं विचारलं सांगितलं तर काय बरोबर आहे का चुकीचं सांगा मला. अप्रत्यक्ष कराचा भार हा सर्वसामान्यावर किंवा गरिबावर पडतो. आता हे पडू शकतो ना त्याच्यावरच. कारण अप्रत्यक्ष कर हे असं पर्टिक्युलरली एका श्रीमंतालाच लागलेला आहे. तो सर्वसामान्य आहे ना. त्याच्यामुळं तो एक पॉइंट किंवा मुद्दा असू शकतो किंवा अप्रत्यक्ष कराचा परिणाम हा सर्वसामान्यावर किंवा गरिबावर पडतो असं म्हणू शकता. परिणाम. मग तो सकारात्मक, नकारात्मक डिपेंड कर किती आहे. अप्रत्यक्ष कराचा परिणाम हा सर्वसामान्य किंवा गरिबावर पडतो. पुढचा पॉइंट, अप्रत्यक्ष कराचा पाया हा ब्रॉड आहे. टॅक्स बेस म्हणतो आपण त्याला, हा ब्रॉड आहे. अप्रत्यक्ष कराचा पाया बेस हा रुंद आहे, मोठा ब्रॉड आहे. याचा अर्थ काय? अप्रत्यक्ष कर हे जवळपास सगळ्यांवरच लागू होतो. म्हणजे ते उत्पन्न कमी जास्त इथं असं काही कॅटेगरायझेशन नाहीये. म्हणजे कंसात पुन्हा लिहू शकता तुम्ही त्याच्यात गरीब प्लस श्रीमंत, बरोबर का? कुठला कर? अप्रत्यक्ष कर. म्हणजे गरिबाने एखादी वस्तू जरी विकत घेतली तर त्याला कर तर भरावाच लागेल ना, तो प्रकार. आता पुढचं एक स्टेटमेंट चुकीचं का बरोबर सांगा मला. प्रत्यक्ष कर हा टाळता येऊ शकतो किंवा चुकवता येऊ शकतो. सेकंड स्टेटमेंट, अप्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर हा टाळता येऊ शकतो किंवा चुकवता येऊ शकतो. आता बघा, समजा प्रत्यक्ष कराचं उदाहरण घ्या पहिल्यांदा. मी इन्कम टॅक्स भरतोय. सो ऑब्व्हियसली त्याच्यात काहीतरी पळवाट, चुकवेगिरी मी करू शकतो. ठीक आहे? प्रत्यक्ष कराबाबत ते शक्य आहे. आता अप्रत्यक्ष करावर या. मला एखादी वस्तू विकत घ्यायची आणि ती ₹100 ला ₹10 टॅक्स ₹110 ला वस्तू आहे. तर मी त्याच्यात काय करून असं करेल, की त्याला बाबा 110 च्या ऐवजी 108च देईल, 9 देईल असं पॉसिबल आहे का? म्हणजे त्यात मला काही करताच येणार नाही ना. म्हणून अप्रत्यक्ष कर हे शक्यतो टाळता येत नाहीत किंवा चुकवता येत नाही. अप्रत्यक्ष कर हे शक्यतो टाळता येत नाहीत किंवा चुकवता येत नाहीत. जे काही लिहून घेताय ते सगळं समजतंय ना? हां. कारण तिथं तुम्हाला ह्याच गोष्टी टिकवणार. पेपरमध्ये असे काही प्रश्न आले ना, पाठ केलेल्या काहीच गोष्टी समजणार नाहीत. तिथं सगळं अंडरस्टँड करून घ्या. ठीक आहे. आणि बाकी आर्थिक विषमता ही अप्रत्यक्ष करामुळे वाढते. अप्रत्यक्ष करामुळे आर्थिक विषमता. ठीक आहे. सो धिस इज ऑल अबाउट डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. आता तुम्हाला हा झाला एक प्रकार जो संकल्पनेचा आहे. मग याच्यावर प्रश्न आला तर सॉल्व्ह करू शकाल. आता इथून पुढची स्टेज आहे ना, म्हणजे त्याच्यावर इव्हन कंबाईन प्री, एस-टी-आय मेन्स, राज्यसेवा प्री, राज्यसेवा मेन्स ह्याच्यावर आजही प्रश्न असतात आणि जो सगळ्यात सोपा आहे त्याचं म्हणजे वर्गीकरण. आता ही कन्सेप्ट झाली. ह्याच्यात तुम्हाला आयोगाने काहीच नाही विचारलं तर याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो? खालीलपैकी प्रत्यक्ष कर कुठला? अप्रत्यक्ष कर कुठला? एस-टी-आय मेन्सचा आत्ताचा प्रश्न. म्हणजे अजूनही मेन्सला सुद्धा जर हे फॉलो होत असेल, तर पूर्व परीक्षेला सुद्धा तुम्हाला जर प्रश्न आला, खालीलपैकी प्रत्यक्ष कुठले आणि अप्रत्यक्ष कुठले बस फक्त ते निवडायचे तुम्हाला. किंवा प्रगतिशील का आणि प्रतिगामी कर. तो पुढचा वर्गीकरणाचा भाग आहे. सो बिफोर दॅट एक 2-3 फक्त प्रकार आहेत तेवढे हे करून घ्या तिथं.
पुढचा पॉइंट लिहून घ्या. मूल्यानुसारी कर ऍड व्हॅलोरम टॅक्स म्हणतो आपण त्याला. मूल्यानुसारी कर, मूल्य, मूल्यानुसारी कर, मूल्य, किंमत ऍड व्हॅलोरम टॅक्स त्याला म्हणतो आपण. त्याच्यामध्ये लिहा वस्तूंच्या किमती किंवा मूल्यावर आधारित असलेला कर, वस्तूंच्या किमती ऑब्लिक मूल्य याच्यावर आधारित असलेला कर. त्याच्यानंतर विशिष्ट किंवा विशेष कर, पुढचा प्रकार विशिष्ट किंवा विशेष कर, स्पेसिफिक ड्युटी म्हणतो आपण त्याला. स्पेसिफिक टॅक्स किंवा स्पेसिफिक ड्युटी. विशिष्ट किंवा विशेष कर, स्पेसिफिक टॅक्स ऑर ड्युटी. त्याच्यामध्ये लिहा वस्तूच्या वजन ऑब्लिक आकारमान, वस्तूच्या वजन ऑब्लिक आकारमान यानुसार, वस्तूच्या वजन ऑब्लिक आकारमान यानुसार लावलेला कर तर आपण विशिष्ट कर असं म्हणतो. म्हणजे सरळ सरळ तुम्ही बघा काय काय हे आता एखाद्या वस्तू ठराविक आपण विकत घेतो तर त्याच्या त्या वजनानुसार घेतो का? तुम्ही समजा मोबाईल घेऊन गेलात तिथं विकत घ्यायला, ते काय वजन करून टॅक्स लावतं का? मग त्याची जी किंमत आहे त्याच्यावर जो असलेला टॅक्स आहे त्याला काय म्हणायचं? सरळ सरळ नावच आहे त्याच्या किंमत, त्याच्यानुसार असलेला टॅक्स. आता अशा काही अजून वस्तू असतात की ज्याच्यावर आपण वजनानुसार वगैरे टॅक्स लावतो, त्याला काय म्हणायचं? विशिष्ट किंवा स्पेसिफिक. म्हणजे हा जर कर आला ना तुम्हाला परीक्षेत विचारला तर याला काय आकारमान आणि वजन या दोन गोष्टी कीवर्ड लक्षात ठेवायच्या. आणि हे विचारला तर किंमत, प्राइस, दॅट्स इट. पुढे टोबिन कर म्हणून लिहा. टोबिन कर, टोबिन टॅक्स. त्याच्यामध्ये लिहा परकीय चलन विनिमय व्यवहारावर, परकीय चलन विनिमय व्यवहार, परकीय चलन विनिमय व्यवहार यावर असलेला कर, यावर असलेला कर. आता हे सगळं एक्सचेंज, एखादी करन्सी मला दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक्सचेंज करायची असेल त्यावर लागेल कर. समजा आता भारतामध्ये फार श्रीमंत व्यक्ती आहेत मोठे मोठे, त्यांना डॉलर पाहिजे हे पाहिजे, तर तिथं आता ऍक्च्युली भारतासारख्या देशाकडे परकीय चलन साठा कमी आहे. मग त्याच्यात हे सगळे रुपये त्यांना देणार सरकारला, त्याबदल्यात डॉलर घेणार. मग याच्यावर जे काय ट्रान्झॅक्शन असतं ह्याच्यावर लावलेला कर, ह्याच्यामुळे सरकारला टॅक्स तेवढा रेव्हेन्यू मिळतो, त्याला म्हणायचं टोबिन कर. आता हे ऑब्व्हियसली सगळीकडे आहे, कमी जास्त, कारण त्या त्या देशामध्ये तुम्हाला कन्व्हर्जनला जर समजा बंधनं टाकायची असतील तर हा कर जास्त लावला जातो. बरोबर ना? जर कर जास्त असेल तर मी कन्व्हर्जन करून घेईल का? विनिमय करून घेईल का? नाही ना? हा त्याच्यानुसार बदलतो. आणि 1947 पासून 91 पर्यंत सरकार अशा बऱ्याच गोष्टी या हे टाकत होतं. फेरा ऍक्ट असेल, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट वाला तो, किंवा असे कर. पण 91च्या नंतर एलपीजी धोरण स्वीकारलं. आयएमएफने आपल्याला स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम करायला भाग पाडलं. त्याच्यानुसार बऱ्याच गोष्टी आता कमी झालेल्या आहेत. एका एका लाईनमध्ये तुम्हाला असेच प्रश्न आलेले डायरेक्टली, एखादा कर आणि ते खालीलपैकी कशाविषयक आहे? हे जे आता सांगितलं ते. चला, कराचं वर्गीकरण कुठं काय होतं आणि किती बघितले, त्यातलं काय काय सांगा मला. एक म्हणजे प्रगतिशील कर, त्याच्यानंतर काय बघितलं? प्रतिगामी कर, त्याच्यानंतर काय केलं? प्रत्यक्ष कर, त्याच्यानंतर अप्रत्यक्ष कर, आणि आत्ताचे हे 3. हा झाला. एकाने सांगा मला, कळू द्यात. अच्छा, अच्छा. अरे काय थांबा. हां, हे कराचे वर्गीकरण आणि हे सगळे प्रकार बघितले. ही झाली प्युअर कन्सेप्ट, म्हणजे कर प्रणाली या टॉपिकमध्ये रिक्वायर असलेला हा मेन पॉइंट आहे. आता इथून पुढचा कंप्लीटली वर्गीकरणाचा भाग आहे, जो फॅक्च्युअल डेटामध्ये काउंट होतो. तो आपण उद्याच्या ह्याच्यात करू, कारण आता आपलं डिस्कशन बाकी आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला होमवर्क, चला ॲक्टिव्हिटी. हे बघा, तुम्हाला काय करायचं आता लक्षात ठेवा. पुन्हा आता जी काय आहे?
किंवा अजून वित्त आयोग आपल्याला बघायचा आहे. हा कन्सेप्टचा भाग सोडून द्या. आता म्हणजे जे बॅकग्राऊंड किंवा राहिले ते मी अजून घेणार तुम्हाला. पण जी गोष्ट सरळ-सरळ तुम्हाला तोंडपाठ करायची आहे, त्याच्यामध्ये इयर, कुठला कर सुरू झाला, बंद झाला, समित्या, कुठली समिती कशा संदर्भात आहे, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इव्हन वित्त आयोगाबाबतच्या फॅक्च्युअल डेटा. आता तुम्हाला वित्त आयोगाचं मी हे सांगेल नेमका रोल काय आहे? कशामुळे स्थापन झालं? त्यात मग राज्य वित्त आयोग आणि केंद्रीय वित्त आयोगामधला फरक काय वगैरे तो पार्ट क्लिअर करेल. पण मग वित्त आयोगाचं पुन्हा आर्टिकल असेल, मग नियुक्ती कोण करतं, मग किती वित्त आयोग, मग अध्यक्ष याच्यावर सगळ्या गोष्टी. हे तुम्हाला उद्याचा टास्क आहे. लिहून घ्या. कर प्रणाली याच्याबाबतचा फॅक्च्युअल डेटा. एस-टी-आय मेन्सच्या मुलांना कंप्लीटली मला वाटतं 7-8 दिवस आधी काहीतरी मी व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ बघा YouTubeला पण आहे. या गोष्टी क्लिअर सांगितल्या होत्या आणि मग नंतर पश्चाताप करून काही फायदा नाही. ही गोष्ट आहे, समोर आहे, पुस्तकात आहे. मी आत्ता आवर्जून सांगतो, तुम्हाला जर येणारी प्रिलिम टार्गेट करायची असेल आणि आउट ऑफ मार्क घ्यायचे असेल, तर ह्या ॲक्टिव्हिटीला फॉलो करा. कारण ते इथं मी आहे, सांगतोय. जसं आता आपण दारिद्र्याच्या समित्या बघितल्या ना. तुम्हाला कॅलरी निकष म्हणजे काय? दारिद्र्य रेषा म्हणजे काय? ह्या कन्सेप्टला काही प्रॉब्लेम आहे का? बस आता त्याचंच फक्त ॲप्लिकेशन करायचं ना. मग एखादी समिती आहे, तिची स्थापना, तिची दारिद्र्य रेषा, तो आकडा लक्षात ठेवायचा आहे. आणि तो मला पाठ असून फायदा नाही, मी हे वारंवार तुम्हाला सांगतोय. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित करा. सेग्रिगेशन करा. वित्त आयोगाचे तर म्हणजे नेहमी एक टार्गेट असतो त्याच्यामुळं जेवढे वित्त आयोग झाले 15च्या 15 त्याचे अध्यक्ष तरी तोंडपाठ करा ना. आणि त्याचे स्थापनाचं वर्ष काय? भले ठीक आहे त्याच्या डिटेल रिपोर्ट्स नका करू. त्या एका एकाचा प्रत्येकाचा काय? ते मेजर पॉइंट आहे ते मी सांगतो, की चेंज काय झाला? पर्यावरणावरचा भाग कसा आणला? लोकसंख्याचं हे का बदललं? 1971 नंतर 2011ला का आलं? हे मी सांगेल. पण त्या वित्त आयोगाबद्दलचा जो डेटा आहे ना, हा तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. करणार का उद्या? कर प्रणालीच्या कन्सेप्ट इथपर्यंत क्लिअर जायचं पुढं? म्हणजे ह्या टॉपिकला थांबवून आपण आता डिस्कशन हे करूयात. पेपर आहे का सगळ्यांकडं?